मुंबई शेअर बाजारामध्ये सर्वात जास्त उच्चांक, सर्वात जास्त पैसे कोणी कमवले असतील तर स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसने कमवलेले आहे. हे तुम्हाला मला माहितच नाही. त्याच्या गेल्या 2 वर्ष अगोदर मध्ये म्हणजे 14 पासून ते 16 पर्यंत सुमारे 10,000 कोटी उभारले गेले मार्केटमधून, शेअर मार्केटमधून. हे आपल्याला माहित नाही. आणि आपण बघतो शेअर कोणाचा, महिंद्राचा किती गेला, टाटाचा किती गेला, अंबानीचा, हे सगळं जे गेलेलं आहे ना, याच्याशिवाय खूप मोठा वर्ग आहे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज मध्ये. म्हणजे हेच 5, 25, 50 कोटी पर्यंतचे उद्योग, त्यांच्यामध्ये ज्यांनी पैसे टाकलेले आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळालेले आहेत. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने, मी जसा अब्दुल कलाम सरांचा स्टुडंट आहे तसं मी तुमच्यासाठी पण स्टुडंट म्हणून एक काम करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक सिन्सिअर स्टुडंट, आणि जी महत्वाची चांगली माहिती असेल, मी जो अभ्यास करून आणेल ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आज अशीच एक खूप महत्वाची माहिती मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मुंबई शेअर बाजार एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सामान्य कंपन्या, छोट्या कंपन्या ज्या तिथे जाऊन आपले शेअर लिस्ट करू शकतात, भले 5 रुपयाला, 10 रुपयाला, 15 रुपयाला, 20, जे काय असेल ते तुमच्या बिझनेस प्रमाणे. तर तो खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे असं त्यांचा पण मनोदय आहे. पण आपल्या लोकांना इतकं माहितच नाही. आणि आपण ज्या कन्व्हेन्शनल याच्यामध्ये आहे, म्हणजे पारंपरिक जे उद्योग करतो, जी विचारसरणी आहे, त्याच्या बाहेर येऊन कधी आपण अभ्यासच करत की नेमकं काय करायला पाहिजे. मित्रांनो, एमसीएलच्या आता ह्या रिव्होल्युशन मध्ये जे आता आपण करू पाहतोय, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपण त्या सर्व घडामोडींच्या आणि अपडेशनचा फायदा घेणार आहोत. आपण पारंपरिक विचारावर आणि त्याच्याद्वारे अभ्यास करणार नाही किंवा बिझनेस करणार नाही. आपण बिझनेस करताना ज्या बेटर अँड बेटर गोष्टी आहेत त्या गोष्टीचा योग्य वापर आपल्या सगळ्या उद्योजकांना करून देणार आहोत. आज मिंट ह्या एक इंग्लिश पेपर आहे, बिझनेस पेपर, त्याच्यावर बातमी आलेली की आज भारत म्हणजे सरकार एक मोठी पॉलिसी चांगली इंट्रोड्यूस करणार आहे. एसएमएमई, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइज, म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग आहे आपले जे, त्या उद्योगांसाठी. तुम्हाला माहित नाही ज्या सेक्टरमध्ये आपण एंट्री करतोय ना, तर ज्या पद्धतीने आज आपण बिझनेस करतोय त्याला किती प्रचंड मागणी आणि किती प्रचंड महत्व आहे आपल्या ह्या इकॉनॉमीमध्ये. राईट. हे सगळं ऐकल्यानंतर, हे सगळं केल्यानंतर मी मागच्या वर्षी, म्हणजे मला माहिती होतं की असा एक दिवस आहे की असे अनेक उद्योजक माझ्यासमोर असतील. आपल्या इथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज पण आहे, तुम्हाला माहिती असेल तर. एक एनएससी आणि एक बीएससी आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे आपल्या इथे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजच्या हेड आहे मॅडम, एक मॅडम आहे, त्याचं नाव मला त्याचं नाव आठवत नाही, ते माझ्या ऑफिसला आलेलं आहे. माझं ऑफिस बांधलेलं आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं पण जे ऑफिस आहे ते बाजूलाच आहे, बीकेसी मध्ये. तर त्यांचं पूर्ण भारताच्या हेड आणि वेस्टर्न पार्टच्या एक त्यांचा असोसिएट, जो गुजरात, महाराष्ट्र, गोवा हे वेस्टर्न, तो आला होता. आणि मॅडमना मी सांगितलं, मॅडम काही दिवसाने हे जे बायोफ्युल सेक्टर ओपन होत आहे त्याच्यामध्ये अनेक स्टार्टअप कंपन्या एमसीएल अंतर्गत येणार आहेत आणि तुमच्या इथे लॉन्च होणार आहे. त्यांना मी त्यावेळी आकडा सांगितलं होता 200 कंपन्या आमच्या तुमच्या इथे लॉन्च होणार आहेत. आणि त्यांना एवढा आनंद झाला म्हणजे ते म्हणाले की आम्ही जे काम करू पाहतो ते कधी साहेब तुम्ही करा. काय मी तिकडे त्या साहेबांच्या खुर्चीमध्ये होतो सगळ्या त्या याच्यामध्ये. तर मित्रांनो, ज्या बिझनेस मध्ये आपण आहोत, ज्या पद्धतीने आपण करणार आहोत, यात काही दिवसांनी तुम्ही बघाल आपण कसं काम करू. आणि दुसरीकडे सुद्धा मी दिवाळीच्या अनुषंगाने सांगितलं, काय करणार मी सांगितलं. बरेच माझ्याकडे असे लोक आहेत म्हणजे ज्यांना 1 वर्षापूर्वी काही माहितच नसायचं. तुम्ही सगळेजण जे आज किती दिवसापासून आहात शेवटच, त्यांना मी त्यावेळी सांगितलेलं आहे की अशा आपल्या स्टार्टअप कंपन्या येतील आणि तुम्हाला मला लॉन्च करायचं आहे काही. पण तुम्हाला सांगण्या अगोदर मी सांगून ठेवलं होतं त्यांना काय करायचं आपल्याला. त्याच प्रकारे ज्या सेक्टरमध्ये आज आपण जातोय ना, ते सेक्टर आता प्रचंड महत्वाचं आहे. आज भारताची इकॉनॉमी खूप खराब परिस्थितीमध्ये, मी तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे बघा, आपण आपल्या फॅमिलीमध्ये बोलतोय ना, तुम्ही बाहेर जाऊन याचे काही दुसरे संदर्भ काढू नका. म्हणजे आताच नाही काढणार, हे आपलीच लोक आहेत ज्यांना बोलवलेलं आपण. हे बघा, आपण ऍक्सेप्ट करूया आपली इकॉनॉमी आता खूप खराब कंडिशन मध्ये आहे, खूप खराब कंडिशन मध्ये आहे. आपण भारत काय झालं माहिती का, भारत फक्त मार्केट झालाय, मार्केट कन्झ्युमरचं.
तुम्ही मी सगळे सगळे फक्त कस्टमर झाले. तुम्ही कोणताही उद्योग घ्या. आता मोबाईल एवढ्या मोबाईलच्या कंपन्या, मोबाईल एक मोठा उद्योग झालाय ना. जगामध्ये सर्वात मोठी नंबर 1 कंपनी जी आहे ती मोबाईल मधलीच आहे, जिचं नाव आहे ऍपल. पण भारतामध्ये तुम्ही बघितलं ना, तर भारतामध्ये सगळे जे फोन तुम्ही वापरता ना, सगळे मॅक्सिमम वाटा चायनाचा आहे, अमेरिकेचा आहे. आणि ज्या 2च कंपन्या होत्या ना इंडियाच्या, मायक्रोमॅक्स आणि इंटेक्स, ते आता तुम्हाला दिसणार पण नाही. दिसतात तुम्ही तरी खरीदा का मायक्रोमॅक्स? संपूर्ण चायनीजने कब्जा केलेला. ई कॉमर्स हे वेगळाच दुसरं सेक्टर आहे, जे दिवसे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधी ना कधी त्याचा वापर करता. ओला उबेर पण त्याचाच भाग आहे ई कॉमर्स. म्हणजे नेटवरून सॉफ्टवेअरचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. बरोबर. आता तुम्ही सगळ्या कंपन्या घ्या, सगळ्या कंपन्या ह्या परदेशातल्याच आहेत. सगळ्या कंपन्या परदेशातल्या आहेत. आता परिस्थिती अशी झाली आहे ना की आपल्या भूमीवर, आपल्या धर्तीवर, आपल्या इथे एकीकडे अमेझॉन आहे, दुसरीकडे फ्लिपकार्ट आहे. फ्लिपकार्ट म्हणजे कोण आहे? वॉलमार्ट. गेलं तर फ्लिपकार्ट फक्त तुम्ही नावाला आहे. 100% आता अमेरिकन त्याच्यावर आहेत मालकी. आणि ते दोघं एकमेकांमध्ये भांडतात, धंदा कोण करणार. म्हणजे आपण इथे आणि आपण तोंड बघतो. आणि फक्त आपण कन्झ्युमर झालेलो आहोत. त्यांनी पण तेच उद्योग विकसित केलेले आहेत जे त्यांना करण्यासारखे आहेत. मोबाईल, सॉफ्टवेअर, ठीक आहे, टेक्नॉलॉजी येणारच, कंपल्सरी पाहिजे टेक्नॉलॉजी. अरे पण आपल्या 70% जनता ज्याच्यावर आहे अवलंबून, शेती, एवढी मोठी जनता, पण तो आपल्याकडे पॉवर पण आहे ना, ती स्ट्रेंथ पण आहे. त्याचा वापर केला तर ऍक्च्युली ते रिसोर्स आहे. लोक म्हणतात की भारत मागे कारण की एवढी मोठी पॉप्युलेशन आहे. ठीक आहे, पॉप्युलेशन, पण तो रिसोर्स पण आहे ना, त्याला योग्य वापरलं तर. एवढी जमीन त्या इस्रायलमध्ये, आपल्या देशामध्ये जेवढा पाऊस पडतो ना, एक दिवसात जेवढा पाऊस पडतो ना आपल्या देशामध्ये, तेवढा पूर्ण वर्षामध्ये त्यांच्याकडे पडतो त्या इस्रायलमध्ये. आणि त्यांचे प्लॅन असे आहेत की त्यांना जगामध्ये सगळ्या ठिकाणी हे फूड किंवा आपलं हे काय म्हणतो आपण त्याला, ऍग्रिकल्चरचे प्रोड्युसेस, हे त्यांना सगळीकडे द्यायचे. आणि आपल्याकडे एवढी जमीन, देवाने दिलेला एवढा पाऊस, सगळं ऊन वगैरे सगळं छान असताना आपण याच्या मागे लागलो. फोन, या सगळ्या गोष्टी, बाकी धंदेच बघत नाही आपण. आपण ऍक्च्युली आता एक खूप मोठ्या पारतंत्र्यात आहोत. ते पारतंत्र्य आपण तुम्ही बघता ना, आता ठग ऑफ हिंदुस्तान मध्ये बद्दल तुम्ही ते पिक्चर बघाल. ठग ऑफ हिंदुस्तान म्हणजे ठग नव्हते, ते चोर नव्हते. मला मॅडम एकदम स्टोरी पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करून सांगितलं की सर ते ठग नव्हते. ते आपण एवढे रिच होतो की हे इंग्रज जायचे, आपल्याला लुटायचे, सगळं करायचे, आणि आपल्याला ठग म्हणून आपल्या सगळ्याकडे नाव टाकायचे. ठग ऑफ हिंदुस्तान, ते रक्षण करते होते आपण. आज सेम परिस्थिती, म्हणजे मला असं वाटतं की ते मागच्या काय गोष्टी बघायची काय गरज नाही. आज पण सेम याच्यामध्ये आहोत आपण. पण तुम्हाला ना जाणीव होत नाही, कारण की ते पेपरमध्ये येत नाही पुढे लिहून, कोणी याच्यावर डिस्कस करत नाही. काय करतोय आपण उद्योगधंदे बघा तर तुम्ही. म्हणजे आता हे पारतंत्र्य काढून घ्यायचं असेल आपली परिस्थिती कठीण आहे. ऑइलचं काय चाललंय, पेट्रोल डिझेल काय होत आहे, सगळ्यांना सगळं माहिती, राईट. मागच्या 15 दिवसापूर्वी आणखीन एक रिपोर्ट आला होता. भारतामध्ये करोडपती वाढलेत. आणि त्याचबरोबर जे आपण कॉमन माणसं आहोत ना, ऍव्हरेज इंडियन, त्यांच्या डोक्यावरचं कर्ज पण वाढलंय. आणि दरी जी आहे ना श्रीमंतांनी आणि गरिबांमध्ये, ती खूप वाढलेली आहे. कारण समजा आम्ही आहोत, आमची टीम आहे, आणि आमच्या टीमला हा बिझनेस करायचा, सगळं करायचं आहे.
तर आम्ही काय करतो तेच ना, श्रीमंतांकडे जातो, त्यांच्याकडे पैसे घेतो आणि इथले श्रीमंत देत नाही म्हणून परदेशात त्यांच्याकडून पैसे घेतो आणि इक्विटी त्यांना देतो. पण धंदे पण त्यांच्या बरोबर करतो ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसे आहेत आणि धंदा आहे ना, तर तो जास्त श्रीमंत होणारच, तर मग करोडपती वाढणारच. तुमच्या माझ्यावर काय होणार आहे? हे बघा, खूप विचार करून आपण एमसीएल च काम, बिझनेस मॉडेल, सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. आपल्याला ही परिस्थिती बदलता येणं 100% शक्य आहे आणि आपण 100% बदलणार आहे. ही परिस्थिती नुसती बदलणार नाही. ही परिस्थिती म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी आहे. हे बघा, आपल्याकडे एवढे रिसोर्सेस आहेत. जगामध्ये कोणत्याही दशकामध्ये, कोणत्याही काळामध्ये तुम्ही जा, 2 उद्योग आहेत जे नेहमीच असतात तिकडे आणि जे प्रचंड मोठे असतात. आज हे मोबाईल आहे, तुम्हाला अजून कळेल 10 वर्षांनी मोबाईलची ज्या कंपन्या आहेत त्या की कुठे आहेत. किंवा ई कॉमर्स आहे, ई कॉमर्स नुसतं फोकस आहे ना, त्यांचे काही तिकडे प्रोजेक्ट आहे का, प्रकल्प. ई कॉमर्स जे आहे ना, ई कॉमर्स, अमेझॉन एवढी मोठी झाली, फ्लिपकार्ट एवढी मोठी झाली, बाकी सगळ्या मोठ्या, इव्हन ओला, उबर तुम्हाला जे माहिती असलेलं, त्यांचं स्वतःचं काही आहे का तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर? काही नाहीये. फक्त व्हॅल्युएशन करून ते फ्लिपकार्ट 1.5 लाख कोटीची, याची 2 लाख कोटीची. आपण जे करतो ना, आपण प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट क्रिएट करतोय, निर्माण करतोय. आणि जी आज कंडिशन आज आहे बघा, आज आपण दिवाळी 2018 आहोत, दिवाळी 2019 पर्यंत आज आपण सगळं व्यवस्थित काम केलं तर संपूर्ण चित्र पालटलं जाऊ शकतं. एवढी ताकद आपल्या बिझनेसमध्ये आहे. कोणताही उद्योग घ्या, काही घ्या, आपण फ्युएल आणि फूड मध्ये आहोत.